शिवसेनेतर्फे श्रीनगरमध्ये सैनिकांसाठी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। शिबिरासाठी सांगलीतून 1000 पैलवान श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत। पैलवान रविवारी भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रहार पाटील, उदय सामंत यावेळी उपस्थित राहतील। शिवसेनेतर्फे जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांसाठी महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरासाठी सांगली जिल्ह्यातून तब्बल 1000 पैलवान हे श्रीनगरमध्ये दाखल झाले आहेत। सर्व पैलवान उद्या भारतीय सैनिकांसाठी रक्तदान करणार आहेत। या संदर्भातला आढावा घेतला आपले प्रतिनिधी शुभम उमाळ यांनी। सध्या आपण जम्मू काश्मीर येथील श्रीनगर या ठिकाणी आलेलो आहे आणि अर्थातच मोठा श्रीनगरमध्ये कार्यक्रम होत आहे। शिवसेना पक्षातर्फे जे आहे महारक्तदान शिबिर जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे आणि यासाठी हजारो युवक महाराष्ट्रातून श्रीनगर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सध्या मी विमानतळ रस्ता जो आहे त्या ठिकाणी आहे श्रीनगरच्या आणि बघू शकतो विमानतळ रस्त्यावर जे आहे संपूर्ण अशाचे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत, ज्यामध्ये लिहिण्यात आलेलं आहे ऑपरेशन सिंदूर, देशासाठी रक्तदानाचा महायज्ञ। खरं पाहायला गेलं तर ही संकल्पना मंत्री उदय सामंत यांच्याकडनं करण्यात आलेली आहे आणि डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील हे देखील सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत हजारो युवक आणि पहलवान जे आहेत ते सध्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या या ठिकाणी श्रीनगरला पोहोचतायत आणि आर्मी बेस कॅम्प या ठिकाणी जे आहे महारक्तदान शिबिर जे आहे उद्या संपन्न होणार आहे आणि संपूर्ण वातावरण जे आहे ते सध्या श्रीनगरमधनं हे बदललेलं दिसत आहे। ठिकठिकाणी बॅनर लागलेले आहेत, भगवमय वातावरण जे आहे ते करण्यात येत आहे। आयोजक जे आहेत पूर्ण आपली मेहनत करत आहेत हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, जम्मू काश्मीर।